मंडळी नमस्कार. महाभारताची कथा आपण सांगून संपवली आहे. अर्थात कथा सांगून संपवली आहे, कथा संपत नाहीये, ती पुढे जात राहणार आहे. श्रुती स्मृती पुराणोक्त एकाकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं ते जाणारच आहे. कोणी सांगितलंय, कोणी लक्षात ठेवलंय, पुन्हा कोणी सांगितलंय, असं चालत राहणार आहे. महाभारताची कथा सांगताना अनेक दोष त्यात आलेले आहेत. माझ्याकडूनही दोष आलेले आहेत, त्यासाठी मी आपली मनपूर्वक क्षमा मागणार आहे. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या कथांच्या मध्ये मी आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून वाचलेल्या कथा सुद्धा मध्ये महाभारतातल्या नाहीत असं सांगून सांगितलेले आहे. अर्थात पांडवांच्या स्वर्गारोहणानंतर संपणारी ही कथा मी पुढे जन्मेजय आणि परीक्षितापर्यंत काही भाग पुढे ओढलेली आहे. अर्थात शांती कशी प्राप्त करावी यासाठीची ती कथा आहे. म्हणजे मुळात ती सुरूच होते जन्मेजयाच्या पासून, कारण जन्मेजयाला ही सगळी कथा सांगितली जाते. आणि या कथा का तयार झाल्यात तुम्हाला माहित आहे? अगदी सोपं आहे. कलियुगाच्या मध्ये आपण जे बघितलं की एक दान नावाचा पाय घेऊन बैल वागत होता, गाय वागत होती. कलियुगामध्ये आता ईश्वराचा अवतार होणे नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे जे परमेश्वरांनी दिलेलं वचन आहे, दिलेला शब्द आहे, मी पुन्हा येईन वाला, तो कलियुगात जशाच तसा पाळला जाईल अशी शक्यता कमी आहे. ईश्वराचं सानिध्य आपल्याला मिळणं खूप कठीण आहे. नाहीतर मग वृंदावनातल्या गोपिकांना कान्हाचा सहवास कसा सहज मिळत होता ना, आजही त्या झुरतात म्हणे त्या कान्हाच्यासाठी. हो, देवाला आपल्या पायाखालची माती त्याचा मस्तकशूळ कमी व्हावा म्हणून देणाऱ्या वृंदावनातल्या गोपिका, त्यांचं नशीब होतं, त्यांना देव अनुभवता आला. त्या कुब्जेचा उद्धार करायला आलेला भगवंत श्रीकृष्ण, गजेंद्र मोक्षासाठी आलेला देव, पृथ्वीच्या रक्षणासाठी वराह रूपानं आलेला देव, तो दैत्यकुळातला असेल तरीही एरवी दैत्यकुळ साचो काळी परी इंद्रही आला आहे उपरे, तरीही फक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी आलेला भगवान नरसिंह वराह रूपात आला, मत्स्य रूपात आला, नरसिंह रूपात आला, राम रूपात आला, कृष्ण रूपात आला, वामन रूपात आला, वामन रूपात नाही वामन रूपात सुद्धा आला. बली नावाच्या प्रल्हादाच्या कुळातील राजाला शहाणपणाचा संदेश देण्यासाठी तुझी संपत्ती अशी वाटशील तर ती संपेल या रूपात आहे. आणि म्हणून तू राज्याची संपत्ती आणि राजाची संपत्ती यात फरक करायला पाहिजे हे सांगायला वामन रूपात आला. भगवान परशुरामाच्या रूपात तो आला. वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या रूपामध्ये तो आला. आता कलियुगात तो येणं शक्य नाही. मग जर भगवंत कलियुगात येणं शक्य नसेल तर भगवंताशी जोडून ठेवणारी अशी कोणती रचना आहे? ती महत्वाची ना. भगवंताशी जोडून ठेवणारी कोणती रचना आहे? आणि ती रचना म्हणजे भगवंताच्या कथा. देवाच्या कथा आम्ही पुन्हा पुन्हा सांगू लागू, पुन्हा पुन्हा ऐकू लागू, तेव्हा आम्हाला त्याचं सानिध्य अनुभवता येईल. तो कसा आहे, तो काय आहे, त्यानं काय सांगितलंय. कथा ऐकणं म्हणजे पारायण करणे नव्हे. करतात पाठ गीता व्हाया मजेत धंदे असं नाही आहे. ब्राह्मणांना दक्षिणा मिळावी म्हणून कथा नाहीये सांगायची. आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून कोणीतरी वाचावी आणि कोणीतरी ऐकावी यासाठी ती कथा नाही आहे. डोळे झाकून वाती वळत वळत सांगायची ती कथा नाही आहे. वाती वळता वळता त्या कापसाच्या धाग्याला पीळ देता देता आपल्या मनालाही तसा पीळ देता आला पाहिजे. कापसापासून धागा करता आला पाहिजे, त्या धाग्याला पीळ देऊन त्याची वात करता आली पाहिजे. ती वात तेलाच्या तुपाच्या स्निग्धतेत भिजवता आली पाहिजे आणि कोणाला तरी प्रकाश देण्यासाठी त्या वातीला जळता आलं पाहिजे. कथा ती आहे. देवानी कोणते संदेश सांगितले आहेत हे कळण्यासाठीच्या त्या कथा आहेत. म्हणून त्या कथा ऐकल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्यानुसार
वर्तन केलं पाहिजे. महाभारताची कथा ऐकताना आपण साध्या साध्या गोष्टी ऐकल्या, खूप छोटे छोटे विषय ऐकले. अहो कली कुठे आहे? सुवर्ण, जुगार, मद्य, मद, काम यात कली आहे. आम्ही महाभारताची कथा ऐकताना कली कुठे आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मोहात पडता कामा नये. आणि त्याच्या मोहात पडलो की कली म्हणजे दुष्ट विचार आपल्यात घुसले हे लक्षात ठेवा. महाभारताची कथा ऐकताना आम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे? राजा आंधळा असता कामा नये. राजा आंधळा असता कामा नये. राजा आंधळा झाला की त्याच्या मनात पहिल्यांदा येतं आपल्या आंधळेपणामुळं आपलं राज्य गेलं होतं, आपल्या लेकरावर अशीच वेळ येऊ नये. मग तो लेकराच्या प्रेमात सुद्धा आंधळा होऊ लागतो आणि आपल्या संसाराचं वाटोळं करून घेतो. राजा आंधळा असता कामा नये. राजा आंधळा आहे म्हणून राणीही आंधळी होणार असेल तर मग तर सगळ्या कुटुंबाची वाट लागली हे लक्षात ठेवा. आई आंधळी झाली की पोरं बिघडतात, म्हणून आईनी पुत्रप्रेमात आंधळं होता कामा नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. भय, संताप, सूड ही प्रक्रिया सर्वांचा विनाश घडवते हे महाभारताच्या कथेमधून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकदा का माथी भडकली की मग तर्कशुद्ध विचार नको वाटतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. सुईच्या अग्रभागावर मावणारी जमीन सुद्धा देणार नाही, तर्कशुद्ध विचार नको वाटतात. मी संपून जाईल पण यांना काही देणार नाही, तर्कशुद्ध विचार नको वाटतात. माथी भडकलेली असतात ना. महाभारताच्या कथेमधून आम्ही हे शिकलं पाहिजे. आणि कोणत्याही कथेतून हेच शिकलं पाहिजे, कोणत्याही कथेतून. आणि या कथा सगळ्या संत महात्म्यांनी यासाठीच सांगितलेले आहेत. आमची अडचण काय माहित आहे? आम्ही संस्कृत भाषा अवघड समजतो, कारण वाचलीच नाही, अभ्यासलीच नाही. मग ती अवघड झाली म्हणून पुन्हा संतांना महात्म्यांना अवतरित व्हावं लागलं आणि ते सोपं करून सांगावं लागलं. सगळ्या पुराणांना, सगळ्या वेदांना पुढे पंडिती काव्यांमध्ये सुलभ करून सांगण्यात आलं. हे पंडिती काव्यातलं सुलभीकरण सुद्धा आम्हाला पटलं नाही, म्हणून ज्ञानेश्वरांच्या सारख्या, तुकारामांच्या सारख्या, एकनाथांच्या सारख्या, नामदेवांच्या सारख्या संतांना अवतरित व्हावं लागलं आणि मग ते अजून सुलभ करून सांगावं लागलं. अजून सुलभ करून सांगता सांगता आम्ही इतकं पोट खराब झालं आमचं की अन्नच पचेना झालं. खूप सोपं 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 हवंय वाटू लागलं. आणि या सोप्याच्या भानगडीत आम्ही मूळ गोष्ट विसरून त्याच्या महिरपामध्ये अडकून पडू लागलो. मग पारायण करू लागलो, पुस्तक घरी ठेवू लागलो, त्याच्यावर हळदी कुंकू वाहू लागलो. हळदी कुंकू वाहण्यासाठी ही पुस्तकं नाही आहेत, आयुष्य समजून घेण्यासाठीची ही पुस्तकं आहेत. ते समजून घेता आलं पाहिजे. म्हणूनच आता उद्यापासून आपण एक नवीन कथा सुरू करतोय. आता तुम्हाला गंमत वाटेल, ही कथा नाहीये, ही कोणत्या पुराणातली कथा नाहीये. जवळपास 25-26 भाग ही कथा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे पुढचा महिनाभर हाच विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहे. ती कथा आहे माऊलीच्या हरिपाठाची. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधी येली. हरिपाठाच्या मध्ये सुद्धा खूप सुंदर कथा आहे बघ. आणि तीच कथा आपल्याला पुढच्या काळामध्ये जाणून घ्यायची आहे. म्हणून आपण उद्यापासून सुरू करतोय कथा हरिपाठाची. नमस्कार.